नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर ध्यास वर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतोय 2 सप्टेंबर 2025 रोज आपण पाहत असतो सकाळी 6:30 वाजता 20 प्रश्न. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, जर आपण नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. जेणेकरून प्रत्येक जण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मित्रांनो. आपण सुरू करूया आजचे 2 सप्टेंबरचे करंट अफेअर्स. ठीक आहे. कालचा प्रश्न होता जनधन योजना किती वर्ष पूर्ण झाले आहे. जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाले आहे असा प्रश्न होता. याचं उत्तर आहे मित्रांनो, टोटल 11 वर्ष पूर्ण झालेले आहे. ओके. दुसरा पहिला प्रश्न, डायमंड लीग 25 मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.1 मीटर भालाफेक करत कोणते पदक मिळवले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो, त्याने रौप्य पदक मिळवलेले आहे. कोणते पदक मिळवले मित्रांनो? तर रौप्य पदक मिळवलेले आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. हा. तर 28 ऑगस्ट 2025 रोजी ज्युरिच मध्ये लेझिग्राम लेझिग्राम स्टेडियम मध्ये झालेल्या डायमंड लीग 25 मध्ये फायनल मध्ये भारताचा नीरज चोप्राने अंतिम प्रयत्नात 85.1 मीटर थ्रो त्याच्या त्याच्या विरोधात पहिले 2 थ्रो जे फाऊल झाले. शेवटचा थ्रो 85.1 मीटर सर्वाधिक झाला. डायमंड लीग मध्ये 25 मध्ये जर्मनीच्या ज्युलियन वेबरने 91.51 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक मिळवले. तर आपल्या नीरज चोप्राने लक्षात असू दे की रौप्य पदक मिळवलेले आहे. ठीक आहे. ओके. दुसरा प्रश्न, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 25 मध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीने कोणते पदक जिंकले आहे. तर मित्रांनो, कांस्य पदक जिंकलेले आहे. BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 25 पॅरिस मध्ये सात्विक आणि चिराग यांनी सेमीफायनल मध्ये हार मान्य केली आणि कॉम्पिटिशन मध्ये कांस्य पदक मिळवले. त्यांचा पराभव चेन लिपो यांग ली यी चिली जोडी विरुद्ध झाला आणि त्याचा स्कोर 19-21, 21-18, 12-21 झाला. हा कास्य त्यांचा दुसरा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप मधील आहे. तर पहिला 2022 मध्ये टोकियो मध्ये त्यांना मिळाला होता. बघा मित्रांनो, हा त्यांचा दुसरा कांस्य पदक आहे. त्यांना पहिल्यांदा 2022 मध्ये मिळालेला होता. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तिसरा प्रश्न मित्रांनो पाहतोय आपण, महत्वाचा. तर अलीकडेच नॅनो बनाना या कोड नेमने ओळखले जाणारे पुढील पिढीतील एआय इमेज एडिटिंग टूल कोणत्या कंपनीने जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज या नावाने लॉन्च केले आहे. तर लक्षात ठेवा, ते गुगलने लॉन्च केलेले आहे. गुगलने अलीकडे त्यांचे पुढील पिढीतील एआय इमेज एडिटिंग टूल अधिकृतपणे लॉन्च केले आहे. ठीक आहे. हे टूल पूर्वी नॅनो बनाना या कोडनेमने ओळखले जात होते, परंतु आता जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज ओके या नावाने रिलीज झाले आहे. ठीक आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे. हे टूल गुगल डीप माइंड ने विकसित केले असून त्यामध्ये वापरकर्ते नैसर्गिक भाषेत प्रॉम्प्ट टाइप करून फोटो सहज एडिट, मिक्स आणि रिमिक्स करू शकतात. ठीक आहे. गुगलने सुरुवातीला नॅनो बनाना या नावाने होता, आता जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज नावाने सुरू केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा. ऑप्टिमस इन्फ्राकॉम या कंपनीने भारतातील पहिला टेम्पर्ड ग्लास प्लांट कुठे सुरू केला आहे. व टिंबटिंबा येथे सुरू केला आहे. तर तो नोएडामध्ये सुरू केलेला आहे. लक्षात असू दे. हा प्लांट उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे. या प्रकल्पात कॉर्निंग कंपनीचे इंजिनियर्स तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. या प्लॅनने भारत आता मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे यासाठी लागणाऱ्या टेम्पर्ड ग्लासचे स्थानिक उत्पादन करणार आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट पाचवा प्रश्न, संरक्षण आयोगाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. भारतातील पहिले राज्य कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. याचं उत्तर आहे मित्र तर राजस्थान राज्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सहावा. ई विटारा एसयूव्ही चे उद्घाटन कुठे झाले.
तर हंसलपूरमध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे विटारा एसयूव्ही हायब्रिड बॅटरी प्लांट उद्घाटन. पीएम मोदी यांनी गुजरातच्या हंसलपूर येथे भारतात बनवलेल्या विटारा एसयूव्हीला हिरवा झेंडा दाखवला. 100 अधिक देशांना एसयूव्हीचे निर्यात होणार आहे. यामुळे हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड प्लांटचे उद्घाटन झाले. भारताच्या हरित ऊर्जा उपक्रमातील महत्वाचे पाऊल. गुजरात हा भारताचा प्रमुख ऑटोमोबाईल हब बनत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत, लक्षात ठेवा. ओके. 7वा प्रश्न मित्रांनो, किनावू ज्वालामुखी कुठे आहे? ठीक आहे. असा प्रश्न विचारले तर हवाई इथे आहे. किनावू ज्वालामुखीचा उद्रेक झाला 22 ऑगस्ट रोजी, लक्षात ठेवा. तो अमेरिकेमध्ये आहे. 100 फुटाचा उंच लावा फवारे बाहेर पडले. हा उद्रेक डिसेंबर 24 मध्ये, नंतर 31वा आहे. किनावू हा जगात सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखीपैकी एक ज्वालामुखी आहे. 8वा प्रश्न, जागतिक आध्यात्मिक परिषद कुठे झाली? तर ती उज्जैन मध्ये झालेली आहे, लक्षात ठेवा. उज्जैन मध्ये झालेली आहे. ठीक आहे. उज्जैन कुठे? मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो. भारत आणि परदेशातील 300हून अधिक आध्यात्मिक नेते सहभागी. ओम ओंकारेश्वर महाकाल मंदिर, पंचमढी, बायासिफर, मध्य प्रदेशातील महत्वाचे धार्मिक आणि पर्यावरणीय केंद्र. उद्देश जागतिक शांतता आणि आध्यात्मिक संवाद हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 9. गिव्हिंग विंग्स टू ड्रीम्स आहे ना. तर 25 चे उद्घाटन कोणी केले? परिषद होती ही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्या संरक्षण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी केलेले आहे. इथं रक्षा नाव पाहिजे तो मागून राहिलेलं आहे. लक्षात ठेवा, रक्षा निखिल खडसे, लक्षात असू दे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. उद्देश खेळ विज्ञान, पीपीपी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, लक्षात ठेवायची गोष्ट, प्रोत्साहन देणे. ओके. हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. ओके. पुढं 10वा प्रश्न, पॅरिस करार कोणत्या वर्षी झाला? ओके. पॅरिस करार कोणत्या वर्षी झाला? तर तो 2015 मध्ये झालेला आहे. राष्ट्रीय नामित प्राधिकरण कार्बन व्यापार. ठीक आहे. लक्षात, पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने स्थापन केली. पॅरिस करार 2015च्या कलम 6.4 नुसार कार्बन डेटिंग प्रणाली. उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे, शाश्वत विकास करणे हा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे. ओके. आपण पाहतोय 11वा प्रश्न, आधी कर्मयोगी ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? आधी कर्मयोगी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली असा प्रश्न विचारलाय. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, जनजाती कार्य मंत्रालय हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके. 12वा प्रश्न, यू स्पेशल विद्यार्थी बस सेवा पुन्हा सुरू करणारी मुख्यमंत्री कोण? तर लक्षात ठेवा, रेखा गुप्ता यांनी सुरू केले आहे. हे पण पॉइंट महत्वाचा आहे. 13वा, भारत जपान वार्षिक शिखर परिषद 25 कोठे झाली आहे? तर टोकियो मध्ये झालेली आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 14वा प्रश्न, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रहो, ती बिहार राज्याने सुरू केली आहे. 15वा प्रश्न, डाक विभागाने डिजिटल ऍड्रेसिंग प्रणालीसाठी कोणत्या कंपनी सोबत MOU केले? तर लक्षात ठेवा, मॅप माय इंडिया मॅपल सोबत केलेलं आहे. 16वा, TCSच्या AI व सेवा परिवर्तन युनिट प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अमित कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अमित कपूर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 17, स्कोप एमिनेस अवॉर्ड 22-23 कोणी प्रदान केला आहे? तर लक्षात ठेवा, आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेला आहे. 18, SEEI 24 नुसार ऊर्जा कार्यक्षमतेत सर्वाधिक प्रगती करणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सॉरी मित्रांनो, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम आणि टिंबटिंब हे राज्य आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर मित्र हो, त्रिपुरा सुद्धा त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे. पुढे 19, अजय बापू वल्लोरी यांनी कोणत्या वजनी गटात
राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. तर 79 किलोग्राम गटात त्यांनी हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. 20वा प्रश्न. पीएम मोदींना जपान भेटीदरम्यान कोणती खास भेट देण्यात आली? तर लक्षात ठेवा, दारुमा बाहुली देण्यात आलेली आहे. कोणती? दारुमा बाहुली. आणि सर्वांसाठी आजचा आणि महत्त्वाचा प्रश्न. भारत थायलंड मैत्री लष्करी सराव 25 कुठे होणार आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहे आसाम, दुसरा आहे मेघालय उमेराई, तिसरं आहे बिहार आहे आणि चौथा आहे ओडिशा. आपल्याला उत्तर सांगायचं आहे की याचं उत्तर कमेंट मध्ये काय असणार आहे. आणि मित्र, आपण सर्वचे सर्व प्रश्न घेतले. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा आहे. प्रत्येक प्रश्न आपण जर नीट अभ्यास केला 100% आपल्याला त्याची मदत होते. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.